नमस्कार बहीण भावांनो, माझी तब्येत एक रात्रीपासून खूप दुखायला लागलेली, मला बरं वाटेना काय नाही। आणि रात्री माझ्या नवऱ्याने सगळं काम केलं, ब्लँकेट वगैरे सगळं धुतलं मी, काल भांडे बिंडे सगळे जे मांडणीवरचे सगळं साफसफाई केलं, काही नाही सगळं स्वच्छ केलेले काल ते कामाने पण। आणि मला चिकनगुन्या झाला होता आता एक महिन्यापूर्वी आधी गणपतीच्या यायच्या आधी टायमाला, तर डॉक्टर म्हटलेले जास्त लोड वगैरे का कसलं घ्यायचं नाही कामाचं, जरासं होईल तेवढा आराम कर, का तर चिकनगुन्या कधी परत पण होऊ शकतो। तर इतकं दुखायला लागलं रात्री, इतकं दुखायला लागलं 5 वाजल्यापासून मी रात्री 7 वाजता दवाखान्यामध्ये गेले। हे ते त्यांना कळालं माझे हात पाय डोकं इतकं दुखायला लागले, डोकं पण सुजले, ते माझं हाय रोजचं डोक्याचं ते तर आहे पोट हे ते इतकं रात्रभर पाय दाबते, इतकं दुखते गोळी खाल्ली पेनकिलर वगैरे काही फरक पडला नाही, इतकं त्रास व्हायला लागलो विचित्र। आता सध्या इतकं उलटी मळमळ व्हायला लागले आणि तोंड पण सुजल्यासारखं झालेलं आहे, सारखं सारखं तेच 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 व्हायला लागले। आणि काल रात्री पाय इतके दुखत होते रात्री, आणि डॉक्टर म्हणले रिपोर्ट काढून पण काय नाही, चिकनगुन्याचे त्यांनी हाताला पण सांगितलेलं डॉट डॉट झालेले, बघा हाताला पण डॉट डॉट झालेले, हाताला पण दिसू नको बहीण डॉट 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 सगळं लाल लाल सगळं झाले, डॉट डॉट झालेले। तर सलाईन लावायला सांगितलं त्यांनी आज। तर आता स्वराचे पप्पा पण कामाला गेले, त्यांना पण काम आहे, मुलांना पण शाळेत पाठवलं का, आता नुसतं त्यांचा 1 दिवस जातात 2 दिवस घरी असं असतं, म्हणून कसं तरी आपलं त्यांना ब्रेड आणि जाम लावून दिलेले आहे। आणि स्वराजच्या पप्पांना म्हटलं हाफ डे करून या, मग 2 वाजता त्यांनी सलाईन लावायला सकाळीच बोललं होतं 10 वाजता, पण 10 वाजता काही जमलं नाही, तर 2 वाजता सांगितलं सलाईन ते लावायचं आहे, आता औषध वगैरे देणार त्याच्यामध्ये। मला इतकं अशक्त इतकं म्हणजे असं उठू सुद्धा वाटेना काय नाही, इतकं हलवायला लागलेत ना विचित्र माझे, किती म्हणजे मला समजत नाही काय करून काय नाही, एकदम चक्कर असं उठलं की चक्कर येते। रात्री पण मला चक्कर आली 7 वाजता, हॉस्पिटलवरून जाऊन ते आले मी, पण त्यांनी म्हटलं इंजेक्शन सलाईन लावल्याशिवाय फरक नाही, ते होणारच। इतकं विचित्र चिकनगुन्या आणि डेंगू सारखं असतं ते, आपल्याला तर डेंगू माहित नाही, पण चिकनगुन्या इतकं विचित्र दुखायला लागलं, इतकं त्रास व्हायला लागलाय ना, हाताला पण सगळं खाजव सुटली, सगळं आतमध्ये तोंडामध्ये खाजव सगळं, हे बघा डोळे पण नका सुजल्यासारखे झाले, सगळं चिडचिड व्हायला लागले, असं चिडचिड खूप व्हायला लागले। मी सकाळपासून नको बहीण भाऊन तुम्हाला फोटो आढळून बघा, सकाळी फक्त मी चहा पिले, अजून सुद्धा काय नाही खाल्लेलं, हे ते केलेलं, इच्छाच व्हायला खायची, खाल्लं की असं उलटे आले नव्हते, खाल्ले की उलटे आले नव्हते। आता मी माझ्या बहिणीला सांगितलं की शेजारी एक आहे भाऊ म्हणून असं राहतो, त्याला घेऊन जा म्हटलं, आणि मुलांना जाऊन आण। टीचरला मॅडमला फोन केला की माझी बहिणी तिच्याजवळ मुलं दे, असं कोणाजवळ देत नाहीत मुलं, तर तिच्याजवळ द्या म्हणून, नाही का मला बरं वाटत नाही असं चिकनगुन्या वगैरे झालेले। तर मॅडम म्हणले ठीक आहे, तर माझा बहीण आणि एक भाऊ शेजारचं ते जाईन आणायला, का तर मला होतच नाही गाडीवर ऍक्टिवावर मुलांना आणायचं, तिथंच चक्कर मी पडल्यावर मुलांचं पण बेजारी माझी पण बेजारी, म्हणून मी जाणार नाही। आता स्वराचे बाप्पा 2-2:30 वाजता येतील आणि मी सलाईन लावायला जाणार आहे। तर तुम्हाला सलाईन वगैरे तिथे गेल्यावर जर डॉक्टरनी म्हणजे जर जमलं तर मी व्हिडिओ म्हणजे सलाईन वगैरे तर मी हे करेन, नाहीतर नाही हे करू शकत, पण सलाईन तर लावणार आहे मी, का तर मला सध्या बरं नाही, आता घट्ट बसणार, 2 दिवसावर घट्ट आलेले आहेत, साफसफाई सगळी झालेली, सगळी सोय झालेली आहे, फक्त आता मला सामान गुरुवारी जाऊन जेव्हा घट्ट बसतात तेव्हा सामान जाऊन आणायचं आहे मला। पण आता सध्या बरं वाटलं म्हणून तर ते डॉक्टर म्हणजे माझ्या नवरा पण म्हटलं की सलाईन वगैरे लावून घे, का तर त्याच्याशिवाय इलाज नाहीये, अजून मग तुला वाढणार अजून त्रास, अजून मुलांचे हाल, सगळं खाणं पिणं सगळं नुकसान म्हणून। आणि घट्टामुळे तर काय करताच येत नाही, का तर घट्ट बसल्यावर आपल्याला त्याची सोय किती घ्यावी लागते, ते असं नुसतं आळस मंदिरात 1 दिवस दिवाने लावलं तरी चालतो, पण घटाला तर 24 तास दिवा, त्याला पाणी वगैरे त्याची सगळी सोय घ्यावी लागते, आरती 2 टाइम करावं लागते, किती असतं अवघड। म्हणून मी सलाईन आज जाऊन लावणार आहे, होईन तो 2 टाइम लावून सकाळ संध्याकाळ, आणि जरा स्वतःच्या जीवाला बघन, थोडा आराम करणार, दुपार त्यांना बोलवले मी सलाईन लावणार, माझ्या नवरा सलाईन लावून मला हॉस्पिटलमध्ये सोडून दवाखान्यामध्ये, मग घरी येतील मुलं बघतील, आणि मी दवाखान्यात झाले घरी बसतील, आणि मी हॉस्पिटलमध्ये राहीन, आणि संध्याकाळी बघू जर जमलंच, जर म्हणले डॉक्टर की संध्याकाळी लावायची परत तर लावून, म्हणजे मग उद्या काहीच टेन्शन नाही, उद्या जेवढं बाकीचं थोडंफार काय काम असेल ते सगळं आवरण, आणि गुरुवारच्या दिवशी सकाळीच आमोशा आहे उद्या, तर काही जमत नाही, तर गुरुवारच्या दिवशी सकाळी 12-1 वाजता जाऊन संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत घट्ट बसले तरी काय प्रॉब्लेम नाही, 6 दुपारी जाऊन, का तर त्यांना सुट्टी नाही, आज हाफ डे काढणार, आणि गुरुवारी पण म्हणलं मग लय अवघड होतं, म्हणून गुरुवारच्या दिवशी सकाळी 12-1ला जाईन, पटकन दिवशी त्यांच्या माझ्या नवऱ्यासोबत गाडीवर, आणि लगेच जाऊन सामान घेऊन येऊन घट व्यवस्थित बसवून हे ते करेन। तेवढी देवाला इच्छा आहे की म्हणजे स्वामी समर्थ महाराजला की माझं तब्येत एकदम छान हेल्दी ठेव, का तर मुलांचं बघणं खाणं पिणं खूप अवघड आहे, आणि नवऱ्याचं पण खायचं त्यांची सोय नाही काय नाही, लय अवघड म्हणजे एकदम व्हायला लागले। आता बहीण मम्मीने तर मम्मी माझी जरा थोडंसं लांब राहते, तर तिने दिलं होतं रात्री स्वयंपाक, माझ्या नवऱ्यानं मुलांना करून स्वयंपाक तिने दिलं होतं, काही हे नाही केलेलं, म्हणजे असं उपाशी झोपले नाही, त्यांना स्वयंपाक वगैरे दिलता, पण मम्मीला पण कामधंदा असतो, तिला पण बघावं लागतं, तिला सारखं सारखं म्हणायला नाही चांगलं वाटत ना, आपल्या जवळ म्हणून आपण उठसूट कधी पण मागू शकत नाही। आता ती म्हणली मी चपाती वगैरे करते भाजी, मग हे कर, पण आता बघू, आता मुलं आले त्यांना दिलेलं आहे,
त्यांना काहीतरी करून मॅगी वगैरे आता इलाजच नाहीये ना काय देऊ का, तर मला मम्मीला सारखं मागायला मला चांगलं वाटत नाही. तर मॅगी वगैरे ते त्यांना बनवून देईन आता आल्यावर. आणि बघू बहीण भावांना सपोर्ट करा असाच. आणि धन्यवाद तुमचे. अजून काय बोलू शकत नाही का, तर माझा जीव बरा नाही. माझ्या जीवाला माझ्या एकदम दुसऱ्यांदा मला चिकनगुन्या झाले. पहिल्यांदा येऊन गेला, आता परत झालं. तर इतकं दुखायला असं वाटतं बुक्की मारो, असं अंगाला इतकं चिडचिड व्हायला लागले, मला खूप चिडचिड व्हायला लागले. चला बहीण भावांनो, भेटू नंतर.